ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडं पडण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाणे महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ पक्षानं प्रतिकात्मक आंदोलन करत आयुक्तांना निवेदन सादर केलंय। यावेळेला ठाकरे गटाचे ठाणे शहर महानगर संघटक महेश कदम यांनी अंगावर पडलेल्या झाडाच्या फांद्या घेऊन नाट्यमय पद्धतीनं आंदोलन केलं। या आंदोलनात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसंच पक्षाचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीची कामं योग्य पद्धतीनं न झाल्यामुळे शहरात वारंवार झाडे कोसळण्याची घटना घडतायत। तसंच या प्रकरणी जबाबदार पालिका अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली आहे। आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं। याच घटनेचं प्रशासनाचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, सन्माननीय केदारजी दिघे साहेब असतील, जिल्हा प्रमुख आमचे नरेशजी मणेरा साहेब असतील, अनिलजी गाडवे असतील, संजय तरे असतील, आमच्या सगळ्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही प्रशासन निषेध म्हणून ह्या ठाणे महापालिकेतील सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणजे ओळखलं जातं ते वृक्ष प्राधिकरण, त्या वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फांद्या छाटांमध्ये अजिबात रस नसतो। कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्यांना 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो। कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते। असं भ्रष्टाचार खात्यामधलं ह्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत। आम्हाला माहिती आहे आयुक्त फक्त गुड मॉर्निंग गुड नाईटमध्येच गुंतलेले असतात, त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनाच फक्त फीडबॅक द्यायमध्ये जास्त इंटरेस्टिंग असतात। पण लक्षात ठेवा 27 लाख ठाणेकरांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 24 तास अहोरात्र उभं राहणार आहे। हे धर्मवीर आनंदगे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, वंदे बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे। त्यामुळे जिथे जेव्हा ठाणे संकटात असेल तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण ठाणे जिल्हा त्या जनतेच्या पाठीशी उभी राहणार आहे।